विचार करा, तुम्ही ऑफिसमध्ये 3-4 तास सलग खूप काम करताय. हे काम झाल्यानंतर तुम्ही थोडा ब्रेक घ्यायचा विचार केलात आणि त्यासाठी ऑफिसच्या खाली असलेल्या चहाच्या टपरीवर जायचं ठरवलं. सोबत ऑफिसमधल्या तुमच्या मित्रालाही खाली घेऊन गेलात. हातात चहा घेऊन चहा पीत पीत अगदी 15-20 मिनिटांच्या काळात तुम्ही तुमच्या मित्राशी छोट्या मोठ्या गप्पा मारल्यात. येणाऱ्या रविवारी काय कार्यक्रम आहे, घरी काय करणार आहात, या अशा गप्पा व ऑफिसमध्ये काय चाललंय ह्यानुसारही छोट्या मोठ्या गप्पा मारल्या. खरं तर हे खूप छोटं संभाषण होतं, पण त्याच्यामुळे त्या 3-4 तासातल्या कामाचा तणाव थोडासा कमी झाला. असली ही छोटी घटना तरीही त्याचा मनावर खूप छान हलका फुलका परिणाम होतो आणि काही काळासाठी तरी का होईना तो तणाव, ऑफिसमधला स्ट्रेस कमी व्हायला आपल्याला मदत होते. अशा या छोट्या संभाषणांना नक्की मानसशास्त्रात काय महत्व दिलंय आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा काय परिणाम होतो बघूया आजच्या भागात. नमस्कार, मी कृतिका दीक्षित. ज्ञानसेवा प्रतिष्ठान हे आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू झालेली सिरीज फूड फॉर माइंडच्या 5व्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. मी एक समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर आहे आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आपल्या रोजच्या तणावपूर्ण आयुष्यात सुजाणपणे छोटे सकारात्मक अनुभव आणि संवाद निर्माण करायला मानसशास्त्रज्ञ वेंडी गार्डनर यांनी सोशल स्नॅकिंग असे नाव दिले आहे. अगदी सोप्या भाषेत सोशल स्नॅकिंग म्हणजेच सामाजिक नाश्ता. बघा हा, बरेचदा असं होतं की आपण दिवसभर इतके बिझी असतो की कधी कधी रात्री आल्यावर चहा घेत घेत अगदी काही काळासाठी आईशी गप्पा मारतो, किंवा अगदी काही काळासाठी जसं मी उदाहरण दिलं तसं ऑफिसमधून ब्रेक घेतल्यावर मित्रासोबत फोनवर बोलतो किंवा अगदी टी ब्रेक घेण्यासाठी खाली जातो. तर अशा या छोट्या छोट्या गप्पा किंवा छोटे छोटे सकारात्मक अनुभव ह्यालाच तर सोशल स्नॅकिंग असं म्हणतात. हे अनुभव जरी छोटे असले तरी त्याचा मनावर खूप छान सकारात्मक हलका फुलका परिणाम होतो. आपण सामाजिक माणूस, सामाजिक प्राणी असल्यामुळे आपल्याला अशा छोट्या छोट्या संभाषणांची खूप गरज असते. आजकालच्या आयसोलेशनच्या काळात किंवा इंडिपेंडेंट राहण्याच्या काळात आपण ही गरज कुठेतरी हरवून चाललोय का, असा नक्कीच आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. आणि म्हणूनच सोशल स्नॅकिंग खूप महत्वाचे आहे. कारण सोशल स्नॅकिंग म्हणजेच लहानसा संवाद आपल्या मनाला आणि आत्म्याला खाद्य पुरवतो, जसा नाश्ता आपल्या शरीराला खाद्य पुरवतो. जसं आपण आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी दिवसातून 1-2दा छोटंसं काहीतरी तोंडात टाकतो, तसंच माणसं जोडण्याची गरज भागवण्यासाठी सोशल स्नॅकिंग खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच सोशल स्नॅकिंग हे जीवन कौशल्य आपण शिकणं आणि आत्मसात करणं काळाची गरज बनली आहे. म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत सोशल स्नॅकिंग म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय आहेत, मानसशास्त्रात सोशल स्नॅकिंग म्हणजे काय सांगितलं आहे आणि आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सोशल स्नॅकिंग कसं काय निर्माण करू शकू. तर सोशल स्नॅकिंग म्हणजे नेमकं काय? मानसशास्त्रज्ञांनी सोशल स्नॅकिंग अशी एक संकल्पना तयार केलेली आहे. म्हणजेच काय तर दैनंदिन आयुष्यात आपल्याला आलेले छोटे अनुभव आणि आपण साधलेले क्षणिक संवाद. हे संवाद आणि अनुभव जरी क्षणिक असले तरी ते आपल्या मनाला उभारी देऊन जातात आणि आपला स्ट्रेसही रिलीव्ह करायला मदत करतात. उदाहरणार्थ, जर आपल्याला रस्त्यात एखादं छान गोड बाळ दिसलं तर नक्कीच आपण त्याच्याकडे बघून हसतो, नाही का? त्याचप्रमाणे जर रस्त्यात येता जाताना आपल्याला ओळखीची व्यक्ती भेटली तर अगदी थांबून 5 सेकंद का होईना आपण तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. नैसर्गिकरित्याच आपण एक सामाजिक प्राणी आहोत आणि म्हणूनच आपल्याला आनंद आणि समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्याकडे कोणतरी पाहतं, आपलं ऐकतं आणि आपल्याला लक्षात ठेवतं. बरेचदा आपला असा गैरसमज असतो की जर आपण खोल संवाद साधला तरच आपल्या मनाला उभारी येईल. पण ह्या उलटच कधीतरी सोशल स्नॅकिंग करून पहा. असे लहानसे संवाद आणि अनुभव आपल्याला नक्कीच उभारी देतील आणि स्ट्रेस रिलीव्ह करायलाही मदत करतील. मानसशास्त्रात देखील सोशल स्नॅकिंगचं खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे. मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा आपण असे क्षणिक संवाद साधतो आणि इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपला मेंदू ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन रिलीज करतो, ज्यामुळे आपल्याला अधिक आनंद व्हायला आणि चेहऱ्यावर हसू यायला मदत होते. म्हणूनच जेव्हाही आपण असे क्षणिक संवाद साधतो, एखादा क्षणिक आनंदी अनुभव घेतो, तेव्हा आपोआपच आपलं मन हलकं व्हायला मदत होते आणि काही क्षणापुरती का होईना आपल्याला बरं वाटलं असा अनुभव नक्कीच येतो. त्याचप्रमाणे जर आपण जीवनशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं
तर आपला मेंदू जेव्हा आपण छोटे संवाद साधतो तेव्हा डोपामिन नावाचं न्यूरोट्रान्समीटर रिलीज करतो, ज्यामुळे आपल्याला अधिक प्रेरणा मिळते आणि आनंद व्हायला मदत होते. आणि म्हणूनच बरेचदा असे छोटेसे साधलेले संवाद आणि अनुभव आपल्याला ऊर्जा देतात, प्रेरणा देतात, एखादा थकलेला दिवस थोडासा आनंदी बनवण्यासाठी. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण समाज प्राणी असल्यामुळे आपल्याला जरी एकटेपणा कधीतरी हवा असला तरी त्याचप्रमाणे बरेचदा नवीन लोकांशी बोलायची खूप गरज भासते. कधीतरी अगदी दिवसभर एकटं घरात बसून असण्यापेक्षा बरेचदा आपल्याला बाहेर जाऊन कोणतरी नवीन चेहरे दिसतायत का हे पाहायची कधीतरी आपल्याला गरज भासते. आणि म्हणूनच लॉकडाऊन नंतर अशा बऱ्याच रिसर्चमध्ये आढळून आलंय की लोक नवीन संबंध, नवीन अनुभव, नवीन माणसांना शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्या पिढीत बरेचदा आयसोलेशन किंवा इंडिपेंडन्स हे लोकांना खूप आवडतं. मी एकटी किती जास्तीत जास्त वेळ घालवू शकीन, मला हवं तसंच आणि तेव्हाच मी कशा गोष्टी करू शकीन, असं जरी काही प्रमाणात आपल्याला वाटत असलं तरी बरेचदा असंही आढळून येतं की आपल्याला माणसांची गरज लागते. आणि म्हणूनच जर आपण रोज किमान 3 वेळा सोशल स्नॅकिंग करण्याचा प्रयत्न केला आणि असे छोटे छोटे आनंदी अनुभव आणि क्षणिक संवाद साधायचा प्रयत्न केला तर नक्कीच याचा आपल्या मेंदूवर, आपल्या शरीरावर आणि त्याचप्रमाणे मनावर खूप चांगला सकारात्मक परिणाम होईल असं मानसशास्त्रात सांगितलं आहे. पण सोशल स्नॅकिंग खरंच महत्वाचं आहे का? तर हो, नक्कीच. मानसशास्त्रात आणि पहिल्यापासूनच असं सांगितलं आहे की आपल्याला माणूस म्हणून नीड टू बिलॉंग म्हणजेच काय तर इतरांशी संबंध राखण्याची गरज अगदी पहिल्यापासूनच आहे. अगदी आदिमानवाच्या काळापासून आपण विचार केला तर त्यावेळेला देखील ही नीड टू बिलॉंग होती. हा आदिमानव आपल्या आपल्या माणसांना एकत्रित ठेवून राहायचा, ज्यामुळे त्याला सुरक्षित वाटायचं. आणि आज आपल्याला माणूस म्हणून देखील ही नीड टू बिलॉंग ही एक इमोशनल गरज आहे, ज्यामुळे केवळ आपल्या मनाला चांगलंच वाटत नाही तर त्याचा सायकोलॉजिकली सेफ म्हणजेच सुरक्षित वाटण्यासाठी देखील खूप उपयोग होतो. ह्यासाठी सोशल स्नॅकिंग खूप महत्वाचं ठरतं. बरेचदा अशा व्यक्तींना ज्यांना आयुष्यात खूप तणाव आहे, स्ट्रेस आहे, रोजच्या रोज काहीतरी नवीन चॅलेंजेसना तोंड द्यावं लागतंय, अशा व्यक्ती बरेचदा एकलकोंड्या होऊन जातात. आपल्यासोबत नक्कीच माणसं आहेत का की मी एकटाच पडलोय असा प्रश्न त्यांना छळू लागतो. अशा वेळी सोशल स्नॅकिंग म्हणजेच असे छोटे छोटे नवीन व्यक्तींशी संवाद साधणं ही अशा माणसांची पहिली स्टेप असू शकते छान नवीन आनंददायी आयुष्य सुरू करण्यासाठी. आता सोशल स्नॅकिंग बद्दल इतकं महत्व जाणून घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न पडला असेल किंवा मी रोजच्या आयुष्यात सोशल स्नॅकिंग नक्की कसं काय करू? चला बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे सोशल स्नॅकिंगची म्हणजेच सामाजिक नाश्त्याची अगदी घरापासून सुरुवात करणे. म्हणजेच काय तर एकत्रितरित्या रोज संध्याकाळी किंवा सकाळी नाश्ता करायला किंवा रात्री जेवायला एकत्रित बसणे, ज्यामुळे आपापल्यांमध्ये काही ना काहीतरी छोटासा संवाद साधला जाईल. दिवस कसा गेलाय किंवा दिवसाची सुरुवात कशी होणार आहे, रोजचं रुटीन काय आहे ह्याबद्दल घरातल्या लोकांना माहिती देणे, संवाद साधणे, ज्यामुळे काही छोट्या मोठ्या आनंदी गोष्टी, दुःखी गोष्टी एकमेकांशी शेअर करण्याची आपल्याला संधी मिळते. आणि त्याचप्रमाणे हा क्षणिक संवाद मनाला अगदी हलकं करून जातो. सोशल स्नॅकिंगची दुसरी संधी म्हणजे जेव्हा आपण कोणती गोष्ट खरेदी करायला जातो किंवा अगदी भाजी घ्यायला जातो तेव्हा तिथल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करणं. अगदीच एखाद्या भाजीवाल्याला किंवा किराणावाल्याला विचारणं की त्यांचा दिवस कसा चाललाय किंवा त्यांच्या आयुष्यात काही स्ट्रेस आहे का, ह्यामुळे मला काय फायदा होतोय असा विचार न करता त्यांना कसं वाटतंय किंवा त्यांना थोडंसं हलकं व्हायला मी मदत करतोय का किंवा करतेय का असा विचारही आपल्या मनात यायला हरकत नाही. ज्यामुळे केवळ आपलाच छोटा संवाद होत नाही पण समोरच्याला देखील हा बाबा त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतं हा अशी भावना तरी त्यांच्यात निर्माण होते. सोशल स्नॅकिंगचं तिसरं उदाहरण जसं मी मगाशी म्हटलं तसंच ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांशी किंवा अगदी ऑफिसमध्ये जे सिक्युरिटी गार्ड्स असतात किंवा जे क्लर्क्स असतात त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना काहीतरी विचारणं, त्यांचा दिवस कसा चाललाय किंवा त्यांना काही मदत हवी आहे का ह्याबद्दल विचारपूस करणं. सोशल स्नॅकिंगचं चौथं उदाहरण म्हणजेच आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा आवडत्या नातेवाईकाला पटकन अगदी 2 मिनिटासाठी का होईना एक छोटासा फोन कॉल करणं. बरेचदा आपल्याला एका व्यक्तीची आठवण येते पण नंतर विचार येतो की नक्की हिला मी कॉल करू का
हिला कसं विचित्र वाटेल मी अचानक हिला कॉल केला तर. पण असा विचार मनात न येऊ देता अगदी आपल्या मनाच्या समाधानासाठी त्या समोरच्या व्यक्तीला पटकन एक कॉल करा. त्याच्यामुळे समोरच्यालाही आपुलकी वाटते आणि त्याचप्रमाणे आपलाही दिवस छान जायला आपल्याला मदत होते. सोशल स्नॅकिंगचं 5वं उदाहरण म्हणजे अगदी रोज जमलं नाही तरी आठवड्यातून 2 ते 3 वेळा वेळ काढून अर्धा पाऊण तास तरी बाहेर मित्रांशी गप्पा मारायला जाणं. मग ते चहाच्या टपरीवर असो, एखाद्या गार्डनमध्ये असो किंवा आजच्या सोशल मीडियाच्या काळात एखादा व्हिडिओ कॉल का असेना, तो आवर्जून हा संवाद साधणं महत्वाचं आहे. बरेचदा मित्रांशी संवाद साधून जरी आपल्या स्ट्रेसवर आपल्याला सोल्युशन्स मिळाले नाहीत तरी नक्कीच तो स्ट्रेस त्यांच्याशी शेअर करून थोडंसं हलकं वाटायला नक्कीच मदत होते. म्हणून आवर्जून मित्रांना आठवड्यातून 1 ते 2 वेळा फोन करायला विसरू नका. सोशल स्नॅकिंगचा केवळ वैयक्तिक दृष्ट्याच नाही तर सामाजिक दृष्ट्याही खूप फायदा होऊ शकतो. जसं मी म्हटलं की आपल्याला कायमच सामाजिक प्राणी असल्यामुळे आपुलकीची, संबंध बाळगण्याची आणि जपण्याची सवय असते. तर असे संबंध बाळगता नवीन नवीन संबंध तयार केल्यामुळेच आपल्या समाजात आपण आपुलकीने राहू शकतो. एक छान आनंदी खेळीमेळीचं वातावरण तयार होऊ शकतं. त्याचप्रमाणे रेझिलियन्स म्हणजेच लवचिकता देखील वाढते, ज्यामुळे जरी काही तणावाचे चॅलेंजिंग प्रसंग आले तरी अगदी सोप्या पद्धतीने काहीतरी सोल्युशन्स काढून त्या प्रसंगांवर मात करण्याची तयारी देखील आपली होऊन जाते. कारण आपल्याला माहिती असतं की आपल्या सोबत कायमच माणसं जोडलेली आहेत आणि ते आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत करतील. असं केल्यामुळेच समाज छान होतो, समाज दृढ होतो आणि आनंदी समाज बनवायला ह्याची खूप मदत होते. जर आपण सोशल स्नॅकिंग आपल्या रोजच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असू तर ह्या 2 गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. विचार करा, जर आपण फक्त नाश्ताच करत राहिलो आणि जेवलोच नाही, असं केलं तर चालेल का? नक्कीच नाही. त्याचप्रमाणे जरी आपण सोशल स्नॅकिंग करत अगदी लहान क्षणिक संवाद साधत असू, अनुभव घेत असू, तरी त्याचप्रमाणे खोल नातेसंबंध आणि खोल संवादही तितकेच महत्वाचे आहेत. आणि म्हणूनच या दोघांचा बॅलन्स कसा सांभाळायचा, हा समतोल कसा राखायचा हे आपण स्वतःशी ठरवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल स्नॅकिंग तेव्हाच आपल्याला आनंद देऊ शकतात जेव्हा हे म्युच्युअली एन्जॉयबल असतील. म्हणजेच काय, तर कधीतरी असं होऊ शकतं की आपण एखाद्या नवीन व्यक्तीशी संवाद साधायचा प्रयत्न करू पण समोरचा व्यक्ती इतका रिस्पॉन्सिव्ह नसेल. तर ह्यामुळे मी कुठे चुकलो का किंवा मी कशी वाईट आहे अशा विचारात न अडकता आपण असाही विचार करू शकतो की त्या व्यक्तीला त्यावेळी कदाचित वेळ नसेल किंवा ती व्यक्ती कुठल्या तरी दुसऱ्या तणावात असेल. आणि म्हणूनच असं घडलं तर सोशल स्नॅकिंग न थांबवता इतर अनुभव घेण्यासाठी किंवा इतर संवाद साधण्यासाठी आपण कायमच नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज बघत राहिल्या पाहिजे. अशा जगात जिथे कायमच आपल्यावर खूप माहितीचा आणि आपलं लक्ष कसं विचलित होईल अशा सगळ्या गोष्टींचा भडीमार होत असतो, अशाच जगात सोशल स्नॅकिंगमुळे आपण नवीन नाती जोडू शकतो आणि आपल्याला नवीन माणसं गवसायला देखील मदत होते. जरी सोशल स्नॅकिंगमुळे क्षणिक संवाद होत असले तरी त्याचा मनावर अगदी खूप छान, ताजा, तजेलदार परिणाम होऊन जातो. आणि जेव्हा आपण असे छोटे छोटे सोशल स्नॅकिंग करायचा प्रयत्न करू तेव्हा आपल्याला समजेल की आपल्या रोजच्या आयुष्यात सोशल स्नॅकिंगच्या कितीतरी संध्या येतील. आणि मग विचार करा, रोज रात्री झोपताना तणावपूर्वक विचार न करता अशा जर छान छान साधलेल्या क्षणिक आनंदी संवादांचा आपण विचार केला तर आपला दिवस किती सक्सेसफुल असेल, आपल्याला किती छान शांत झोप लागेल. म्हणूनच कायम एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की पैशांनी सारी काही भरभराट होऊ शकते, पण मनाच्या भरभराटीसाठी माणसं जोडणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग ह्याचसाठी, नवीन नाती जोडण्यासाठी, नवीन माणसं गवसण्यासाठी सोशल स्नॅकिंग करायचा प्रयत्न करूयात आणि अशा सामाजिक नाश्त्यामुळे मन हलकं फुलकं करूयात आणि आपलं मानसिक स्वास्थ्य अधिक जपूयात. जर तुम्हाला फूड फॉर माइंडचा आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे कमेंट करून सांगा देखील की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटेल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.